सुरुवात होत आहे. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुद्रा करूयात. दिवस क्रमांक 2 ची कडक सुरुवात. कव्हरला जबरदस्त स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. आढाव बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती आणि पहिल्याच बॉल वरती त्यानं स्ट्राईक करायला सुरुवात केली आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजांचा आत्मविश्वास तुम्ही पाहताय. पहिल्या बॉलवरती 4 मिळतायत चौकाराच्या मदतीनं. स्वतःचं आणि टीमचं खातं खोललंय. या बॉलवरती धोक्याची घंटा होती. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला असता तर मात्र इथे धोका होऊ शकला असता. बॅटची कडा लागली आणि संधी आली होती. संधीचं सोनं करता आलं नाही. या अनुषंगानं आपण पाहताय तर इथे जीवनदान मिळालं. बॅट्समन बॅटिंग करतोय रोशन आढाव. रोशन आढाव आणि निनाद कराळे सलामीची जोडी. फलंदाजी करत असताना दोन्ही आघाडीचे आघाडीवीर फलंदाज. सुरुवातीलाच आपण पाहताय पहिल्या बॉलवरती 4, दुसऱ्या बॉलवरती झेल सुटतोय. ऍक्शन अगदी पहिल्या बॉलवरती सुद्धा पाहायला मिळाली आणि इथे दुसऱ्या बॉलवरती सुद्धा रिॲक्शन आली आहे. बॉलर तयार. इथे समोरच्या दिशेला टोलावलंय. स्टेट डाऊन द ग्राउंड. फटका दर्जेदार. दमदार स्ट्रोक. हा दुसरा दमदार चौकार. प्लेयरनं जर 50 मारली तर मान्यवर हरिश्चंद्र भोईर, सुरेश ऐनकर, मच्छिंद्र ऐनकर साहेबांच्या वतीनं तब्बल 3333 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लगेच डिक्लेअर झालंय. सुरुवात झाली आहे मॅचला. अगदी आपण पाहताय शुभेच्छांचा वर्षाव. चारी बाजूला प्रेक्षक राजाची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. दर्दी प्रेक्षक या मैदानावरती आणि कर्जत प्रीमियर लीगला ज्या ज्या वेळेला आपण सुरुवात करतो त्या वेळेला इथे निश्चित आपल्याला पाहायला मिळत असतात. या सर्व दर्दी प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. सुरुवात कडक झाली आहे. अगदी आपण पाहताय तर 2 चौकारांच्या मदतीनं स्ट्राईक वरती बॅट्समन खेळताना पाहायला मिळाला रोशन. इथे निनाद आलाय. चेंडू पाहिला जाईल. निश्चितच चांगल्या टप्प्यावरती इथे आदळलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर पिच केलं आणि निश्चितच विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. हा डॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. पहिल्या षटकाचा खेळ. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आपण पाहताय. निश्चितच बिग फाईट मॅच तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. आगरी वॉरियर खांडस या टीमनं टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग स्वीकारली. सलामीची जोडी तुम्ही पाहताय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती देत असताना एका बाजूनं रोशन, दुसऱ्या बाजूनं निनाद. यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू. डावखुरे आताच्या फलंदाजासाठी गोलंदाजी दर्जेदार पाहायला मिळतीये. अचूक टप्प्यावरती यावेळेस पाहायला मिळाला आणि षटक पहिलं संपलंय. चर्चा करता करता आपण पाहताय धावफलकावरती जोडल्या बिनबाद 9 धावा. दर्स आणि जय हनुमान क्रिकेट संघ वरई यांचं हे दर्जेदार दमदार आयोजन. लक्ष्मी क्रीडांगण वरई या मैदानावरती आपण पाहताय ही मानाची, अभिमानाची आणि ऐतिहासिक स्पर्धा. 9व्या पर्वामध्ये आपण आहोत आणि दिवस क्रमांक 2 मध्ये आपण सुरुवात केली आहे. षटक पहिलं संपलंय आणि आगरी वॉरियर्स खांडस या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये बिनबाद 9 धावा. निश्चितच एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी. आणि अगदी थोड्याच वेळापूर्वी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. व्हॉइस ऑफ रायगड परिसराचा आणि रायगड जिल्ह्याचा दमदार आवाज आमचे समालोचक मित्र अजिंक्य भुवड सर यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे, जे आम्हाला आज या ठिकाणी साथ देतील. आपलं आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतो आहोत. सुस्वागतम. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज आदर्श मोहितेच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे. इथे आपण पाहू शकाल दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल. पहिल्या षटकात 9 आल्यात. सलामीची जोडी अजूनही अबाधित बॅटिंग करत असताना दोनही फलंदाज लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन या ठिकाणी दिलंय. अगदी आपण पाहताय पहिल्याच
षटकामध्ये 9 धावा वसूल केल्यात. स्ट्राईक वरती खेळणारा फलंदाज रोशन ज्यानं 2 चौकार ठोकलेत. इथे समोरच्या दिशेला कडक मारलाय, फटका दर्जेदार फ्लॅट निघून जातोय, सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा. दमदार सुरुवात करून देत असताना त्याच्या बॅटमधनं आलेला हा तिसरा चौकार दर्जेदार फलंदाजी इथे पेश करतोय. टप्पा सापडलाय. पहिला टप्पा आपण पाहिला तर थोडासा अगदी समोर हाफ व्हॉलीवरनं 4 धावा मिळाल्या. त्यानंतर इथे आपण पाहताय गुडलेन स्पॉटला टार्गेट करत असताना दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आदर्श मोहितेवरती विश्वास दाखवलाय आणि पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर त्यानं मात्र इथे छोटंसं कमबॅक केलं. डॉट येतोय. पहिल्या षटकाची कहाणी अशीच राहिली. 2 चौकार आले होते, त्यानंतर कमबॅक केलं. इथे जागेवरनं स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड देन डिस्पॅच, मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू फरार होतोय सीमा रेषेच्या बाहेर. आजच्या दिवसाचा पहिला दे धमाका, सिक्सर. सुरुवातीलाच आपण पाहिलं तर आक्रमक हल्ला करत असताना रोशन आढाव मोहाची वाडी गावचा हा ग्रामीणचा प्लेयर आहे, मात्र मैदानावरती आल्यानंतर आपल्या नावाचा डंका इथे वाजवायला सुरुवात केली आहे. जबरदस्त बॅटिंग तो करतोय. चौकार षटकारांची इथे मेजवानी देत असताना गोलंदाजाला प्रश्न पडलाय, कमबॅक करावं लागेल. आदर्श मोहिते इथे सुद्धा कव्हरला पार केलंय. पहिला फटका आपण ताकदीनं पाहिला आणि त्यानंतर इथे आपण पाहताय क्लासिकल अंदाज, कव्हर स्वीपरला दन 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 करत सरळ चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. या ठिकाणी डिक्लेअर झालंय. सलामीची जोडी आगरी वॉरियर्स खांडस हा संघ मैदानात खेळतोय आणि खऱ्या अर्थानं सलामी कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण देत असताना वेल स्टार्ट. रोशन आडाव, कडक बॅटिंग. इथे सुद्धा फटका दर्जेदार. फिल्डर थोडा फाईन जरूर गेला होता, थोडी काळजी घ्या. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. थांबायचं नाव घेत नाहीये. चला स्पीडअप करा. वेळेच्या बाबतीत मित्रांनो सहकार्य करा. वेळेच्या बाबतीत आपल्याला कटिबद्ध राहावं लागेल. तीनही पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. शहापूरवरनं मुन्ना पठाण सर, निंबवली टिटवाळावरनं उमेश केने सर, त्याचबरोबर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये महेश लोखंडे सर, हे तीनही पंच आपल्याला या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेची जिम्मेदारी खांद्यावरती घेऊन काम करताना पाहायला मिळत आहेत. तीनही पंचांचं मनापासून स्वागत आपण करूया. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून कव्हरेज आहे. फटका इथे लाजवाब. मैदानाच्या चारी बाजूला बॅटिंग करतोय मिस्टर 360. जबरदस्त फटकेबाजी इथे आपण पाहताय. थोडा स्वतःवरती निराश आहे, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. सिंगल मिळाली, स्कोअर कार्डवरती जोडली जाईल. 2 षटकांचा खेळ मित्रांनो संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती तब्बल 28 धावा, 28 विदाउट लॉस. लय सुंदर आयोजन के क्रिकेट सामन्यांचा, नितीन झांजे दादांचा आयोजन मानाचा, प्रशांत झांजे दादांचा आयोजन मानाचा. थँक्यू डीजे. अतिशय दर्जेदार दमदार आयोजन. नियोजनाबद्दल म्हणायचं झालं तर प्रत्येक गोष्टीवरती बरोबर अचूक लक्ष असणारी ही A1 जोडी, नितीन दादा झांजे आणि प्रशांत दादा झांजे.
गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये आम्ही त्यांच्या स्पर्धेसाठी जोडले गेलो आणि इथं आल्यानंतर विठुरायाची पंढरी ज्या पद्धतीनं त्यांनी इथं उभारली होती, संत नगरी इथं आल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थानं अनुभवायला मिळाली. रायगडाची श्रीमंती इथं आल्यावरती आम्ही पाहिली आणि निश्चितच ते दृश्य आज वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा नजरेसमोरून जात नाहीये. आणि पुनश्च एकदा यावर्षी कर्जत प्रीमियर लीगचं आयोजन जय हनुमान क्रीडा मंडळ वरई आणि झांजे ब्रदर्स आणि कर्जत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही संपूर्ण जबरदस्त घोषणाबळ आपल्याला पाहायला मिळतीये. दुसऱ्या दिवसात आपण आहोत. प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलेली ही अतिशय मानाची स्पर्धा. दिवस क्रमांक 2, तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजीसाठी इथे इंट्रोड्यूस केला जातोय. तिसऱ्या षटकासाठी आकाश गायकर आलाय. पहिलाच बॉल सुंदर टाकलाय, प्रचंड वेगानं टाकलेला हा बॉल, याच्यावरती नियंत्रण चांगलं राहिलं. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलेला हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिला चेंडू डॉट. 2 षटकामध्ये तब्बल 28 आल्या. 14.00 ची सरासरी. इथे स्लोवर बॅन स्लॉक स्वीप करण्याचा अंदाज होता. अगदी फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला. बॅटवरती स्पर्श झाल्यानंतर 6 धावांची मोहर चेंडूवरती उमटवली होती. हा जबरदस्त अभ्यासपूर्ण फटका मिस्टर 360 रोशन आडावच्या बॅटमधनं हा केपीएल सिक्सर. थँक्यू सो मच. राजेश शिवछत्रपतींचा गुणगौरव सातत्यानं होत राहील. कायदा नव्हता, कलम नव्हतं, तरी मात्र सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती बसला होता शिवछत्रपती राजा. राजेश शिवछत्रपतींचा गुणगौरव रायगडात आल्यानंतर नाही व्हायचा तर कधी व्हायचा मित्रांनो. मैदानावरती आपण पाहताय षटकार चौकारांची आतिषबाजी. ज्या पद्धतीनं मैदानात बॅटिंग करतोय 6 षटकांमध्ये. पहा, महत्वाची सूचना आम्ही तुम्हाला देत आहोत. चेंडू केव्हाही हरवला, फुटला, गहाळ झाला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. रोशनला थांबवणं फार अवघड झालंय. भरपूर चांगली बॅटिंग तो करतोय. मैदानावरती चौकार षटकार, मैदानाच्या चारी बाजूला धुवाधार फलंदाजी. मोहाची वाडी गावचा हा ग्रामीणचा प्लेयर आहे, मात्र मैदानावरती आपल्या सर्वांची मनं जिंकत असताना त्याला उत्तर देण्यासाठी गोलंदाजी मार्कवरनं आकाश गायकर. 3 चेंडू त्यानं टाकलेत. एका चेंडूवरती विजय झाला फलंदाज रोशनचा, तर 2 चेंडूंवरती विजय पाहायला मिळाला गोलंदाज आकाशचा. इथे आपण पाहताय धावतायत, मात्र इथे ही रिस्की सिंगल कंप्लीट केली आहे. मान्यवर अनिलदादा बनोटे या ठिकाणी आपल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. व्हाईट बॉल चेक करायचा आहे. तिसरे पंच आम्हाला जोडले जातील. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. ऑनफिल्ड डिसिजन इट इज अ फेअर डिलिव्हरी, मात्र बॅट्समनचा हा रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीमनं रिव्ह्यू कॉल केलाय. कंट्रोल रूममध्ये आपण चेक करतो आहोत. आमचे तिसरे पंच उमेशजी केने सर या ठिकाणी. तिसऱ्या पंचांचा निर्णय इट इज अ फेअर डिलिव्हरी. मैदानामध्ये बँडेड पाठवा. फर्स्ट एड किट असेल कोणीतरी घेऊन जा. सुपर फास्ट क्रिकेट आहे. इथे आपण पाहताय एक सिंगल धावेसाठी धावले, तिथे फलंदाजांनी मेहनत केली, फिल्डर्सनी मेहनत केली आणि निश्चितच थोडासा जायबंदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. थोडीशी काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे मित्रांनो. दुपारचं ऊन आहे. हळूहळू आपण संध्याकाळच्या वातावरणाकडे वाटचाल करतो आहोत.
प्लेयर या ठिकाणी जायबंदी होतोय आणि सबस्टिट्यूट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जातोय. अतुल जातोय आतमध्ये. अतुल धनवटे मैदानाच्या आतमध्ये जात असताना इथे आपल्याला पाहायला मिळेल. यासाठी आपण ज्या वेळेला मॅच सुरू झाली अगदी पहिल्यांदाच तुमचा जो सबस्टिट्यूट प्लेयर आहे त्याचं नाव अगोदरच इथे सुचवणं गरजेचं आहे. या अनुषंगानं अतुल धनवटे इथे मैदानाच्या आतमध्ये जातोय. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. बाईकची एक सिंगल या ठिकाणी ऍड केली जाते. 35 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये चाललेला हा खेळ. गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्कवरती. आकाश गायकर. एक षटकार त्याच्या विरोधात जरूर आला, मात्र त्यानंतर त्यानं कमबॅक केलंय. आपण पाहताय तर मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलं. आकाश आक्रमक भूमिकेमध्ये नेहमीच त्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकापासून त्यानं हल्लाबोल केला. इथे बॅटिंग करत असताना लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईकवरती निनाद कराळे खेळतोय. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन या ठिकाणी पाठवलंय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम आम्ही बॅटिंग करू असं कर्णधारानं सांगितलं आणि निर्णय सुरुवातीला पथ्यावरती पडतोय. कट केलंय. जबरदस्त फटका थर्डमॅनला पार करत असताना खणखणीत 4 धावा चौकार. इथे स्विचिट अटेम्प्ट व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. इथे आपण पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन होतं आणि निश्चितच फटक्यापासून दूर ठेवलं. कुठल्याही प्रकारे बॅटवरती चेंडू आलेला नाहीये आणि 3 षटकांची सांगता झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती टोटल आपण पाहिलं तर पाहायला मिळत आहेत 39 धावा. 13.00 ची सरासरी. 39 विदाउट लॉस. लय सुंदर आयोजन केलंय क्रिकेट. लय सुंदर आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. नितीन झांजे दादांचा आयोजन मानाचा. प्रशांत झांजे दादांचा आयोजन मानाचा. जय हनुमान क्रीडा मंडल वरई गावचा. मुख्य आयोजक स्पर्धेचा. या स्पर्धेला लाभला मोठा पाठिंबा आज आमदार महेंद्र थोरवेंचा. क्रिकेट वा जबरदस्त इथे सुरुवात झाली आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहताय तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सलामीची जोडी जशी मैदानात उतरली. मैदानामध्ये पाणी घेऊन जा. आपण 12th मॅन जा पाणी घेऊन पटकन. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 39 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय दर्जेदार दमदार आयोजन. चारी बाजूला तुम्ही पाहताय प्रेक्षक राजानं इथे उपस्थिती दाखवायला सुरुवात केली. जसं आपण रात्रीकडे वाटचाल करू नाईट फॉर्मॅटमध्ये या मैदानाचं सौंदर्य तुम्हाला अजून खुललेलं पाहायला मिळेल. दर्जेदार आणि दमदार हा कार्यक्रम इथे पार पडतोय. दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 3 षटकांचा खेळ सुरुवातीला पाहायला मिळाला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर टॉस जिंकल्यानंतर लगेचच निर्णय पकडला की आम्हाला बॅटिंग करायची आहे आणि का करायची आहे याचं उत्तर या सलामीच्या जोडीनं दिलंय. चांगल्या पद्धतीने इथे सुरुवात करत असताना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. एका बाजूनं
रोशनचा आक्रमक अंदाज, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिला निनाद कराळेचा अगदी डेलिशियस अंदाज. जबरदस्त बॅटिंग, 3 षटकांमध्ये बनवल्या टोटल 39 धावा. उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ इथून मार्गस्थ व्हायचा बाकी आहे. जास्तीत जास्त धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतील. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. गोलंदाज अजय. पहिलाच बॉल, जबरदस्त अपरकट. व्हॉट अ शॉट दॅट इज. वीरेंद्र सेहवागची आठवण करून देत असताना पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. पहिल्याच बॉलवरती त्याचं स्वागत या ठिकाणी चौकारानं केलंय. या 4 धावा स्कोर कार्ड वरती जोडतायत. गती परिवर्तन आपण पाहताय. अजय शिर्के अनुभव भरपूर आहे आणि हा अनुभव इथे मैदानात वापरत असताना पहिल्या बॉलवरती 4 मिळाल्या. त्यानंतर इथे आपण पाहताय तर गती परिवर्तनाच्या माध्यमातून फलंदाजाला जागेवरती स्थिर ठेवलं. कुठल्याही प्रकारे हात खोलून दिला नाहीये. डॉट आलाय. इथे सुद्धा फटका चांगला आहे. वेट अँड वॉच. गती कमी केली होती आणि इथे जाणलं होतं रोशननं आणि वेट अँड वॉच फटका. शेवटचा डेलिकेट टच दिलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दुसरा डॉट जर मध्ये आला तर त्याच्यावरती उत्तर कसं द्यायचं याचं निश्चितच एक ज्वलंत उदाहरण मैदानात पेश करत असताना जेन्युइन ओपनर्स कसे असावे ही सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळतीये. जोडी नंबर 1 A1 जोडी. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती सेट केलंय. बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय रोशन आडाव आणि त्याच्या साथीनं निनाद कराळे हे 2 आघाडीचे फलंदाज जबरदस्त सुरुवात देत आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेस फसलाय फटका. चेंडू उंच गेलाय मात्र निर्जन स्थळावरती ड्रॉप होतोय. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. इथे आपण पाहताय चेंडू फिल्डर पर्यंत कॅरी झाला नाही. टप्पा पडला स्क्वेअर लेगला आणि त्यानंतर आपण पाहताय तर 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांच्या दरम्यान एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी दोघांच्या दरम्यान आपण पाहताय तर धावा टोटल जमवल्या. एकंदरीत आपण पाहिलं तर 49 बिनबाद, 49 विदाउट लॉस. 49 धावा धावफलकावरती आहेत. इथे आपण पाहताय तर हा डॉट. अजय गोलंदाजी करतोय. अजय शिर्के अनुभवी खेळाडू आहे. भरपूर वर्षांचा अनुभव. आता मात्र इथे मैदानामध्ये अनुभवाची शिदोरी खोलली आहे. हा चेंडू डॉट आलाय आणि इथे यावेळेस पहा पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळतोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ. मिड विकेटला पकडतोय, फेकतोय. एक सिंगल मिळेल. एक सिंगल धावेची मदत मिळतीये. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीनं पुढे जातंय. एकंदरीत तुम्ही पाहिलं तर धावा टोटल धावफलकावरती 50 आणि अर्धशतकी भागीदारी या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. आगरी वॉरियर्स खांडस या टीमच्या 50 धावा कंप्लीट. क्रिकेट हे क्रीडांगण लक्ष्मीबाई क्रीडांगण वरई या मैदानावरती आपण हा संपूर्ण सोहळा अनुभवतोय. दुपारच्या सत्रामध्ये इथे ऊन भरपूर होतं तरी सुद्धा आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रापासून प्रेक्षक राजा अगदी आपण पाहताय आपल्या आवडत्या खेळाडूला चेअरअप करण्यासाठी, आपल्या आवडत्या टीमला चेअरअप करण्यासाठी निश्चितच मैदानावरती उपस्थित झाले. या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं, त्याचबरोबर सर्व लाडक्या मान्यवरांचं, सर्व ऑफिशियल टीमचं मनापासून आपण सहर्ष स्वागत करूयात. अगदी आपण पाहताय तर अर्धशतकी भागीदारी इथे कंप्लीट केली आहे. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी रोशन आडाव आणि त्याच्या साथीनं निनाद कराळे. वैयक्तिक 45 धावांवरती रोशन या ठिकाणी बॅटिंग करतोय.
खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी रोषणाई करण्याचं काम त्यानं केलं. ओव्हर नंबर 5, अर्धशतक कंप्लीट करतोय स्टाईल मध्ये. चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. व्यासपीठाला आणि पाहुण्यांना मानवंदना देत असताना आजच्या दिवसाची ही पहिली 50 कंप्लीट केली आहे युवा यंगस्टर. सीना ताण चालत असताना 50 कंप्लीट. वेल प्लेड मित्रा. युवा जोश मैदानाच्या आतमध्ये उतरवत असताना मोहाची वाडी या गावचा हा सुपरस्टार या ठिकाणी त्याचे स्टार सुद्धा चमकले आणि मेहनतीची साथ त्याला मिळाली आहे. 50 त्यानं कंप्लीट केली आहे. आज KPL मध्ये चमकतोय. कर्जत प्रीमियर लीग मानाची, अभिमानाची आणि सर्वांच्या आवडीची स्पर्धा आणि या आवडीच्या स्पर्धेमध्ये आपल्या प्रेक्षकांना, आपल्या फॅन्सना या ठिकाणी आनंद देत असताना, आपल्या फॅन्सना खुश करत असताना रोशन आढाव मैदानाच्या आतमध्ये आग ओकतोय. जबरदस्त बॅटिंग त्यानं केली आहे. अर्धशतक कंप्लीट केलंय. इथे लाऊड अपील करतायत. लाऊड अपील केली जातीये. पंचांकडे दाद मागतायत. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पंच तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. षटकारानंतर कमबॅक केलंय. चांगल्या पद्धतीने इथे कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. षटकारानंतर लगेचच उत्तर दिलं आणि इथे आपण पाहताय हा चेंडू सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीनं स्कोअर कार्डला त्यानं पोहोचवलं. तब्बल आपण पाहिलं तर 56 या आकड्यावरती 56 अब तक 56. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी अबाधित खेळतायत. दोन्ही फलंदाज अजून आपण पाहिले तर नॉट आउट बॅटिंग करत असताना मैदानावरती संघर्षमयी भूमिका पेश करतायत. जबरदस्त खेळ. टॉस जिंकल्यानंतर आम्ही बॅटिंग का स्वीकारली याचं उत्तर त्यांनी द्यायला सुरुवात केली. कॅप्टननं टॉस जिंकल्या लगेच बॅटिंग मान्य केली आणि चांगली बॅटिंग इथे ऑफ साईडला सरकलाय. ऑन साईडला कडक हिट मारलाय. मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करत असताना खांडसगावचा ब्रँड या ठिकाणी पेश केलाय. मोहाची वाडी गावचा हा सुपरस्टार रोशन आढाव ठोकलाय षटकार. श्री 11 बादशाह वॉरियर्स वंजारपाडा आणि रुद्रवर्धान 11 दोनही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. ही इनिंग संपली की आपण टॉस करूयात. दोनही संघाचे कॅप्टन श्री 11 बादशाह वॉरियर्स वंजारपाडा आणि रुद्रवर्धान 11 दोनही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी तयार राहा. ही इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. ओव्हर नंबर 5 मध्ये आपण आहोत. 5वं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्क वरती कैलास बांगर आलाय आणि त्याच्या विरोधात सुद्धा आक्रमक पावित्रा. इथे फसलाय फटका. झेलची संधी शेवटी हे वादळ इथे शमवलंय आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना एक जबरदस्त कॅमिओ पेश केला. 50 कंप्लीट केली आणि त्यानंतर मैदान सोडतोय रोशन आढाव. बॅक टू द पॅव्हेलियन. रोशन आढाव मैदानावरती वन साइड हिरोची भूमिका त्यानं पार पाडली. टोटल जर धावफलकावरती आपण पाहिली तर पाहायला मिळत आहेत एकंदरीत 62 धावा आणि त्यातल्या एकट्या रोशनच्या 57 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळाल्या. प्रेक्षकांचं डोळ्याचं पारणं फेडणारी बॅटिंग अगदी दुपारच्या सत्रामध्ये पहिल्याच मॅचमध्ये या ठिकाणी प्रस्थापित करत असताना पाहायला मिळाला. आपलं वर्चस्व इथे दाखवलं आणि पहिल्या विकेटसाठी तब्बल 62 धावांची या ठिकाणी भागीदारी देत असताना सलामीची जोडी रोशन आणि निनाद आगरी वॉरियर्स खांडस या टीमसाठी. 5व्या षटकामध्ये पहिला ब्रेक थ्रू मिळाला आणि त्यानंतर इथे आपण पाहताय तर खांदे उंचावलेत. इथे आपण पाहताय डॉट फेकलाय. चांगलं गती परिवर्तन. बॅटिंग करत असताना बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पंकज बदे आलाय. अजून एक सुपरस्टार प्लेयर मैदानावरती. जिम्मेदारी आता त्याच्या खांद्यावरती असेल. पाया घातलाय रोशननं आणि निनादनं. कळत चढवण्याचं काम इथून पंकज बदेला करावं लागेल. स्ट्राईक वरती तयार. इथे जागेवरनं टोलवलाय
एअर स्ट्राईक करत असताना वरई गावाच्या दिशेनं चेंडूला भिरकावून दिलं. हवाई हल्ला, षटकार. आणि निनादनं कळत चढवण्याचं काम आम्ही जरूर करणार. 5 षटकं संपली आहेत. तब्बल 68 धावा धावफलकावरती. 70 ते 80 धावांपर्यंत जाण्याचा मानस होता आणि निश्चितच हा मानस इथे पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये. 5 षटकात तब्बल 68 बनल्यात. पहिलाच फलंदाज रोशन आडाव ज्यानं अर्धशतक इथे कंप्लीट केलं आणि पंच मगाचा मॅच बॉल आलेला आहे, आपण घेऊ शकतो का? मॅच बॉल आलेला आहे, मैदानात पाठवा. भिजलेला आहे, ठीक आहे, भिजलेला आहे. 5 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावरती टोटल आपण पाहताय 68 धावा. शेवटचं 6वं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती. लास्ट ओव्हर, पहिलाच बॉल, स्लॉक स्वीपचा अंदाज. कडक बॅटिंग करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. याच पद्धतीची सुरुवात अगदी आपण पाहता या षटकामध्ये सुद्धा केली जाते. पहिल्याच बॉलवरती चौकार मारला. रोशननं सुरुवात केली होती. शेवटच्या षटकाचा पहिलाच बॉल चेक करायचंय का? चौकार आहे की षटकार आहे चेक करायचंय. चौकार आहे, चौकार आहे. या ठिकाणी चेक केलं. 4 धावा मिळाल्यात. धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकलं 72 वरती. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक इथे मार्गस्थ आहे. निनाद इथे बॅटिंग करत असताना इथे हलक्या हाताने चिप केलं. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. त्या ठिकाणी एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. जबरदस्त सलामी दिली रोशन आणि निनादनं. त्यानंतर आपण पाहताय पंकज मैदानावरती आला. त्यानं सुद्धा एक षटकारानं एल्गार या ठिकाणी केलाय. धावफलक सजवण्याची जिम्मेदारी माझ्या खांद्यावरती आहे हे त्यानं सांगायला सुरुवात केली. लास्ट ओव्हर, शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. प्रगती पथावरती असणारं शेवटचं षटक. गोलंदाज अजय शिर्के. पंकज बदेसाठी बॅट फिरवली. यावेळेस संपर्क झाला नाहीये. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. गती परिवर्तन होतं. इथे आपण पाहताय थोडीशी उसळी घेतलेला हा शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी. अशाच पद्धतीनं गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण घोडदौड ज्या पद्धतीनं चालली आहे रोखणं गरजेचं. पंकज इथे आपण पाहताय फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न. फुलर लेनचा चेंडू होता. अगदी 6व्या-7व्या स्टंपवरनं चेंडूला काढलं. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन जात असताना या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं आणि निश्चितच आपण पाहताय आलेला हा डॉट. गोलंदाज अजय शिर्केनं कमबॅक केलंय. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे कव्हरच्या डोक्यावरनं जबरदस्त ड्राईव्ह केलाय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक तुम्ही पाहताय. क्लासिकल अंदाज. चौकार. चेंडूच्या मेरिटवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. शेवटचं षटक आणि शेवटचा बॉल या ठिकाणी मार्गस्थ होईल. लास्ट बॉल ऑफ दी लास्ट ओव्हर. गोलंदाज गोलंदाजी करत असताना अजय शिर्के तो सुद्धा थोडासा महागडा ठरलाय. धावफलकावरती टोटल जर आपण नजर मारली तर पाहायला मिळत आहेत एकंदरीत 77 धावा. सन्मानजनक धावसंख्या इथं उभी राहिली आहे. इथे समोरच्या दिशेला मारतोय फटका. जबरदस्त आहे. फिल्डर येतोय दूरवरनं. दूरवरचं अंतर कापून वाईडिश लॉंग ऑनला येऊन चेंडूला अडवलं, फेकलं. एक सिंगल आणि त्यानंतर दुहेरी धावेसाठी सुद्धा आले आणि या 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट केल्या.
षटक क्रमांक 6 ची सांगता झाली. पूर्वार्ध संपलेला आहे मित्र हो. आणि पूर्वार्धाच्या सांगतेनंतर धावफलकावरती टोटल आपण पाहिलं तर पाहायला मिळतात एकंदरीत 79 धावा आणि 80 धावांचं तिखट लक्ष या ठिकाणी उभं केलंय. 80 रन प्रधान 11 या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. मान्यवर मान्यवर योगेशजी हजारे दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण पार पाडूयात. श्री 11 बादशाह वॉरियर्स वंजारपाडा आणि त्यांच्या विरोधात रुद्रवर्धन 11 या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करतो आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन संकेत बाबरे माझ्यासोबत आहे आणि दुसऱ्या बाजूनं गणेश घारे, दोन सुपरस्टार प्लेयर आणि दोन सुपरस्टार कॅप्टनच्या दरम्यान आपण टॉस करतो आहोत. योगेशजी हजारे दादांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जाईल. कर्जत प्रीमियर लीग स्पर्धेचा दुसरा दिवस या ठिकाणी पार पाडला जातोय. अतिशय धूमधडाक्यात आणि डामडौलामध्ये चाललेली स्पर्धा. टॉस होतोय, छापा कॉल आहे आणि सॉरी छापा कॉल आहे आणि यस छापा झालाय. 2 मिनिटं थांबायचं मित्रा. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. श्री 11 बादशाह वॉरियर्स वंजारपाडा या टीमनं टॉस जिंकलाय. काय निर्णय घेतोय? फील्ड फर्स्ट. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. निश्चित तुझ्या संघ मालकांनी तुझ्यावरती विश्वास दाखवला. संघ मालकांसाठी आणि इथल्या दमदार आयोजनासाठी काय सांगशील? नितीन दादा आणि प्रशांत दादा आयोजन तर खूपच छान करतात आणि माझ्यावर जो श्री 11 बादशाह वॉरियर्सचे जे ओनर्स आहेत अमरदादा मिसाल आणि नरेंद्र गोमरे तसेच आमचे मॅनेजर अनिल दादा यांनी खूप विश्वास ठेवला आहे, तर त्याला साक्षी जाईल. नक्की नक्की खूप साऱ्या शुभेच्छा. 6 षटकांची मॅच आहे. अगदी आपण पाहताय तर समोर ताकदवर टीम आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा तुझा प्रयत्न असेल? 50 ते 60. कॅप्टन म्हणून निश्चितच कुठल्या गोलंदाजांवरती तुझा विश्वास असेल? संदीप विहिरे, पंकज मस्कर, सौरभ बाबरे. जरूर जरूर खूप साऱ्या शुभेच्छा तुला असतील. माझ्यासोबत रुद्रवर्धन या टीमचा कॅप्टन आहे मित्रा. टॉस या ठिकाणी हारलाय. बॅटिंग करायची, टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेणार होता? आम्ही प्रथमतः बॅटिंगच केली असती आणि समोरच्या टीमला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्की नक्की तू तुझ्या मालकांसाठी, संघ मालकांसाठी आणि आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे यावर्षी आणि संघ मालकांची पण यावर्षी नवीन टीम आहे आमची आणि जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही पहिली मॅच. खूप साऱ्या शुभेच्छा तुला सुद्धा असतील. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे. निश्चितच दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊयात. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंगचं पाचारण असेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. लगेच विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. धावा बनल्यात 79 आणि 80 धावांचं एक कडवट लक्ष या ठिकाणी उभं केलंय. 6 षटकांची मॅच आहे. धावा पूर्ण केल्या जातील का की मैदानावरती डिपेंड करण्यात यश मिळवेल टीम आगरी वॉरियर्स खांडस. दोनही संघ ताकदवर आहेत. मान्यवर पाहुणे आणि सर्व प्रेक्षकांच्या साक्षीनं पुनश्च एकदा सेकंड इनिंगला आपण सुरुवात करत आहोत. बिग फाईट मॅच. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल अर्थातच चौक खालापूर परिसराचा रायगडाचा दमदार आवाज आपल्यासोबत जोडला जाईल. आमचे समालोचक मित्र अजिंक्य भौड सर आपल्यासोबत या ठिकाणी कॉम्बॉक्स मधनं. येस सर, ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा.
असं म्हणत 64 कळा आणि 14 विद्येचा विद्यापती बाप्पा माझा गणपती आणि गणपती बाप्पाच्या चरणी आपण या ठिकाणी नतमस्तक होतोय. महाराष्ट्राची कुल स्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. राष्ट्रमाता आणि राजमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हेच आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही. या भूमंडळ ठाई आणि धर्मरक्षणापायी ज्यांनी श्री समर्थ रामदास स्वामी यांचा भगवा ध्वज हाती घेतला आणि उरी स्वप्न बाळगलं, हे हिंदवी स्वराज्य घडवण्याचं ते राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी आपण नतमस्तक होतोय. KPL कर्जत प्रीमियर लीगचा हा थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार, पहिल्याच बॉलवरती बॅकहँड एरिया शोधली, डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा क्लिअर करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धाब्यांसाठी चौकार. वरई झांजे ब्रदर्स आयोजित कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनला संलग्न असणारी कर्जत प्रीमियर लीग 2026चं दिमागदार देखणं पर्व नंबर 9व्या पर्वामध्ये आपण करूया. तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या माझ्या सर्व गोडगोणी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आदरणीय प्रशांतजी जांजे, तदनंतर नितीनजी जांजे, अगदी बराचसा फॅन फॉलोईंग आपण या दोन्ही बंधूंचा पाहिलेला आहे आणि अगदी सातत्यपूर्वक क्वालिटी क्रिकेट आणि क्रिकेटला जे पोषक पाहिजे असतं ना तसं वातावरण ते या ठिकाणी निर्माण करत असतात आणि कर्जत वासियांसाठी एक वेगळी पर्वणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. चांगला चेंडू वेगावरती स्वार झाला, पॉवर प्लेचं पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पंकज पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, परंतु दुसऱ्या चेंडूवरती त्यानं थांबवलंय फलंदाज आकाश गायकरला. अजय शिर्के वासरेकोंडा परिसरातील सांडशी गाव या खेळाडूचा आणि सातत्यपूर्वक आक्रमकता त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेली आहे. कित्येक सामन्यामध्ये कित्येक स्पर्धेमध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप उमटवणारा तो फलंदाज. धाव घ्यायची की नाही दुधा मनस्थितीमध्ये स्वतःवरती नाखुश आहे फलंदाज आकाश गायकर. त्याची नाखुशी आपण त्या ठिकाणी पाहिली. लो फुलटस होता, आक्रमण करायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क तितकासा चांगला झाला नाही. स्वतःला बीट करत खऱ्या अर्थाने शॉर्ट फाईन लेगवरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. कोणतीही धाव मिळणार नाही, डॉट बॉल येईल, धावफलक स्थिरावेल ते केवळ 4 आणि 4 या धावसंख्येवरती. 80 धावसंख्येचं पाठलाग या ठिकाणी करायचंय. पुन्हा एकदा ऑन साईडमध्ये फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये आहेत, वेगानं चेंडूवरती आले. सिंगलला मिळालेलं प्राधान्य आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 5 या धावसंख्येवरती. 80 धावसंख्येचं करायचं पाठलाग. आक्रमणाशिवाय तुमच्याकडे कोणताही पर्याय नाही. जर आक्रमण झालं आणि पहिल्या सरसेनापतीवरती जर आक्रमण केलं तर उर्वरित येणारी सेना तुम्ही या ठिकाणी गारद करू शकता. येणाऱ्या गोलंदाजावरती तुम्ही आक्रमण करू शकता परंतु ती बॅटिंग करावी लागेल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केला आणि महत्वाची विकेट फलंदाज अजय शिर्के ज्याच्यावरती पूर्णपणे दारोमदार होती नाही या मॅचची, तो फलंदाज बडी मछली जाल में, आणि जे जालं विणलं होतं सापलं रचलं होतं त्याच जाल्यात अडकवलं. अजय शिर्के होतोय बाद. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय पहिलीच महत्वाची सफलता. पहिला ब्रेक तो मिळून दिलाय गोलंदाज पंकज बदेनं. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याची आत्तापर्यंत राहिलेली आहे. तब्बल आपण पाहतो 5 बॉलमध्ये केवळ त्याने 1 चौकाराचा मार खाल्ला, 1 सिंगल त्यानं खर्ची केली आहे. एकूणच 5 धावा खर्ची करत 1 महत्त्वपूर्ण विकेट देखील त्यानं आपल्या वैयक्तिक स्पेलमध्ये सातत्यपूर्वक चांगली गोलंदाजी होत असताना पंकज बदेकडून आपण पाहिलेली आहे. परंतु या मॅचमध्ये तो स्वतःला सिद्ध करतोय. चांगली गोलंदाजी आपल्यातील मित्र म्हणे असणारे जोहर तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. स्वतःची गुणवत्ता स्पष्ट करणारी त्याची गोलंदाजी राहिलेली आहे. यावेळेस
ऑप्टिकच्या अतिरिक्त बाहेर उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू पंचाने त्या ठिकाणी घोषित केलं. इट इज अ व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती. पहिली अवंतर धाव आपण या ठिकाणी पाहतोय. पहिली एक्स्ट्रा रन या ठिकाणी खर्ची केली आहे. गोलंदाज पंकज बदे या गोलंदाजानं, चांगला गोलंदाज आहे, अचूकता त्याला साधली आहे आणि त्या कारणास्तव अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याच्या आत्तापर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल, जेल होण्याची दाट शक्यता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचला, जेलला कॅरी केलं, गॅदर केलं आणि महत्वाची विकेट. अजून एक मोठा हादरा बॅटिंग करत असताना 2-2 111 वासरेकोंडा परिसर या टीमला ठोक डीजे. थँक्यू डीजे. बघा बोपूचा गजर या ठिकाणी या मैदानावरती होत असताना त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मायबाप प्रेक्षक जर स्पर्धेला नसतील ना तर स्पर्धेला मजा नसते आणि त्या सर्व आमच्या गोडगोणी प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. नौजवान भारत स्टँडमध्ये जे बसलेत, त्यानंतर अभिनव भारतमध्ये जे बसलेत, त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत. KPL कर्जत प्रीमियर लीग या 9व्या पर्वामध्ये 2026चं हे दिमागदार देखणं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन. वरई गावाचं हे आपण मैदान पाहतोय, लक्ष्मी मैदान. निसर्गाच्या अगदी सानिध्यात वसलेलं हे वरई गाव आणि त्या वरई गावाचं हे सुसज्ज असं मैदान आपण या ठिकाणी पाहतो. आणि झांजे ब्रदर्स यांनी आयोजित केलेली ही कर्जत प्रीमियर लीग आणि कर्जत असोसिएशनची सगळे मित्र आणि कमिटी मेंबर या स्पर्धेला सपोर्टसाठी राहिलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक आभार. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक संपलं. 6 धाबा खर्ची करत 2 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या गोलंदाज पंकज बदेनं. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय किरण करडे. दुसरं षटक, पहिल्याच बॉलवरती आक्रमण, हुक केलं, धाबा बुक केल्या, टोटली 6 षटकार. टाकली होती धावसंख्येवरती पूर्णविराम टाकलं होतं, परंतु तदनंतर आपण पाहतोय काय आक्रमकता. पहिल्याच बॉलवरती चांगला समाचार घेतला, बॉलला फेकून दिलं, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध मारलेला तो षटकार आपण त्या ठिकाणी पाहिला. आणि तदनंतर सेन्सिबल क्रिकेट, चांगल्या खेळाडूचं लक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. या अगोदर षटकार लगावला फलंदाज आकाश गायकरनं आणि तदनंतर त्यांना सिंगलला प्राधान्य देत धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 13 या धावसंख्येवरती. 80 धावसंख्येचा पाठलाग करायचंय. 6 षटकामध्ये 80 धावसंख्येचा पाठलाग करणं तितकंसं मित्र म्हणेन सोपं नसेल, परंतु जर आक्रमण झालं, गोलंदाजीचा विचार करता पहिल्या षटकामध्ये पंकज बदेनं केवळ 6 धावा त्यांना खर्ची केल्या होत्या, 2 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या होत्या. परंतु अशा गोलंदाजीच्या अगेन्स्ट जर आक्रमण झालं तर धावा होणं अगदी सोपं आहे या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक, किरण करडे बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव तो खर्ची करतोय. यावेळेस ऑप्सिकच्या अतिरिक्त बाहेर वेग जास्त होतं, परंतु दिशाहीन गोलंदाजी त्या ठिकाणी आपण गोलंदाज किरणकडून त्या ठिकाणी पाहतोय. पंचांनी दंडित केलं, व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी आला. इट इज अ व्हाईट बॉल हा इशारा केल्यानंतर ही दुसरी एक्स्ट्राची धाव या इनिंग मधून आपण पाहतोय. 14 धावा आहेत त्या धावफलकावरती. बॉल तयार, लो फुलटॉस आणि फुलटॉल वसूल केलं. अगदी वरई गावाला सलामी देणारा लांबच लांब मारलेला हा दर्जेदार विलोभनीय षटकार. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग. आता फलंदाज केदार भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि पहिल्याच बॉलला फेस करत असताना त्यानं लगावलेला षटकार देखील आपण त्या ठिकाणी पाहिलाय. गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर असेल. पुन्हा एकदा चांगला फटका गॅपमध्ये वॅकेट एरिया शोधली आणि रिकाम्या जागेमध्ये मारलेला हा दर्जेदार KPL ब्रँड चौकार.
आणि तदनंतर त्याच्या बॅटमधून येतोय हा चौकार. दिबा पाटील उंबरवली टीमचा खऱ्या अर्थानं खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडवरती आकाश गायकरला आपण त्या ठिकाणी पाहतोय. शरीराचा वेध पंचांकडे आऊट अपील, परंतु लेग स्टिकच्या अगदी बाहेर चेंडू अगदी स्पर्श झाला आणि शरीराचा वेध घेणारा तो चेंडू पंचाने त्या ठिकाणी दर्शवलं. नॉट आऊट आणि पुन्हा एकदा लेग बाय स्वरूपात ही सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 25 या अंकावरती. आदरणीय अविनाशजी तरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. ऑन स्ट्राईक वरती आता आपण आकाशला पाहतोय. दिबा पाटील उमरोली टीमचा हा खेळाडू. पुन्हा एकदा ऑन साईड मध्ये हा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. डीप मिडविकेट मध्ये चांगलं प्रोटेक्शन त्या ठिकाणी मिळालं चेंडूला. फटका चांगला होता, परंतु त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं. केवळ एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि एकूणच 26 धावा 10 फलकावरती. 2 विकेट गमावल्यात. 222 111 वासरे कोंडा या टीमनं, परंतु उर्वरित येणाऱ्या 4 षटकामध्ये देखील दमदार बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. डीजे ठाण्यामध्ये ऐकतोय. त्यानंतर कर्जत वासियांसाठी मी सुरुवातीलाच उल्लेख केला की एक वेगळी पर्वणी दरवर्षी अगदी KPLचं खूप चांगलं आयोजन करण्यात येतं आणि पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देऊ आदरणीय प्रशांतजी झांजे आणि नितीनजी झांजे या दोन्ही ब्रदर्सला. A1 आयोजन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलंय. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी केलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव या पहिल्याच बॉलवरती खर्ची करतोय गोलंदाज पंकज बदे. हा बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. वेग जास्त आहे या गोलंदाजाकडे, परंतु अचूकता साधता आली पाहिजे. पहिल्या षटकामध्ये अचूक टप्पा, अचूक वेग आणि गोलंदाजीवरती असणारं नियंत्रण त्याचा सातत्यपूर्वक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आणि केवळ 6 धावा त्याने पहिल्या षटकामध्ये खर्ची केल्या होत्या. यावेळेस कांद्याचा पुरेपूर उपयोग, परफ्यूम बॉल डिलिव्हरी आपण त्या ठिकाणी पाहिली. हॅलो 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 चेक हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो चेक. तिसऱ्या षटकातील आपण पाहतो या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ संपला आणि एकूणच 10 फलकावरती धावा आहेत त्या 28 धावा. 28 धावा 10 फलकावरती आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज केदार भगतला. चिंचवली गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये बरसतोय जरूर, परंतु इथून पुढे देखील जबाबदारीचं क्रिकेट. त्याला या मॅच मध्ये खेळायचंय. स्लॉट मध्ये टाकला होता बॉल, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावेसाठी बिग 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 हिट. षटकार. आक्रमण झालं तर धावसंख्येचा पाठलाग होणं सोपं असं आपण उल्लेख केलं होतं, परंतु तेच कानमंत्र अगदी कानात ठेवत आपल्या बॅटिंगचे जोहर दाखवतोय फलंदाज केदार भगत. आणि त्याच्या बॅटमधून धावा येत असताना 4 चेंडूला त्याने फेस केलंय. वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती तो खेळतोय. चांगली बॅटिंग, गुड परफॉर्मन्स. संघासाठी तारणहार ठरण्याचं काम तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये चेंडू व्ही शेप मध्ये हा फटका. लॉंग ऑन वरती चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळेल 1 आणि या सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचलते
35 या धावसंख्येवरती. सिंगल डबलच्या साहाय्याने एकात दोन मोठे फटके पर षटकामध्ये येणं अपेक्षित असतील आणि तेच एकात दोन मोठ्या फटक्याला सामोरे जात सिंगल डबलवरती देखील भर देणं तितकंच इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. डीप स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक आहेत. अलोंग दी कार्पेटचा हा फटका अगदी जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू यष्टीरक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूनं वाटचाल केली. 10 मिनिट केवळ सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं एकूणच 10 फलक जाऊन पोहोचेल ते 36 या धावसंख्येवरती. या धावसंख्येवरती आपण या ठिकाणी अभिनव भारत स्टँडकडे आता कॅमेरा होता तिथला जल्लोष आपण त्या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. स्वतःची ताकद आजमावली. स्टँड अँड डिलेवरचा हा फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. थँक्यू डीजे. आपण या ठिकाणी पाहतोय आक्रमक ठरत असताना फलंदाज केदार भगतला त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत, एक चौकार आला आणि त्याच मदतीनं ज्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता त्या धावसंख्येच्या अगदी जवळ विजयाचे द्वार खुले करणारी बॅटिंग त्याची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. उत्तरास प्रत्युत्तर, टिट फॉर टॅट, इट का जवाब पत्तर से मैदानाच्या आतमध्ये देतोय फलंदाज केदार भगत. त्यांना पाहिलं पहिल्या सत्रामध्ये अक्षरशः बरसला होता. फलंदाज 24 बॉलमध्ये 57 धावा रोशन आढावनं मैदानाच्या आतमध्ये केल्या. मैदानाचा संपूर्ण आढाव घेत खऱ्या अर्थानं त्यानं जबरदस्त बॅटिंग केली. चौपर फटकेबाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये राहिली, परंतु त्याच्याच उत्तरास प्रत्युत्तर देणारी बॅटिंग केदार भगत मैदानाच्या आतमध्ये करतोय. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते एकूणच 18 आणि विजयासाठी गरज आहे ती 38 धावसंख्येची. येणारे 18 चेंडू 38 धावसंख्येची गरज आहे. अर्धी लढाई या ठिकाणी जिंकलेली आहे, परंतु उर्वरित येणाऱ्या 18 बॉलमध्ये 38 धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल, जर जे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, ज्या धावा येत आहेत ना त्याच गतीनं धावसंख्येचा पाठलाग करणं अगदी त्याच बरोबरीनं आपण पाहतोय ते प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. शर्तीचे प्रयत्न झाले तर 18 मध्ये 38 धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं असेल. 222 111 वासरे कोंडा परिसर या टीमसाठी बॅटिंग चांगली करणं गरजेचं असेल. सलामीचा फलंदाज आकाश गायकर मैदानाच्या आतमध्ये अजूनही दाखल आहे. अगदी 3 षटकं तो उभा राहिला आणि उर्वरित येणाऱ्या 3 षटकामध्ये 38 धावसंख्येचा पाठलाग त्याला संघासाठी करायचंय. धावसंख्येचा पाठलाग करणं तितकंच सोपं नसतं, दडपण असतं, परंतु ते दडपण जुगारून जर बॅटिंग झाली या मॅचमध्ये तर धावसंख्येचा पाठलाग करणं अगदी सोपं असेल. दिबा पाटील उमरोली टीमचा हा घातक आणि विस्फोटक फलंदाज आकाश गायकर ऑन स्ट्राईक वरती त्याला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती येईल 4थं षटक घेऊन. रुपेश विर्ले हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. जो संघाच्या कॅप्टननं विश्वास दाखवलाय ना त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी त्याला या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित असेल, परंतु त्याच्या विपरीत आता आक्रमण करावं लागेल, हल्ले करावे लागतील. जर इथून पुढे आक्रमण झालं नाही तर धावसंख्येचा पाठलाग होणं थोडंसं कठीण होईल, परंतु जर आक्रमण झालं तर मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रुपेश विर्ले तयार आहे. पहिलाच बॉल खांद्याचा पुरेपूर उपयोग केला होता, परंतु अतिरिक्त बाउन्स घेतलं. पंचांनी दंडित केलं या ठिकाणी व्हाईट बॉल आणि तदनंतर 1 बाउन्सचा देखील इशारा त्या ठिकाणी पंचांनी केलाय आणि इथून पुढे तुम्ही बाउन्स करू शकत नाही. कांद्याचा पुरेपूर उपयोग केला होता, परंतु अतिरिक्त बाउन्स घेतलं चेंडूनं. पंचांनी त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा केला, गोलंदाजाला दंडित देखील केलंय आणि परंतु उर्वरित येणाऱ्या 6 बॉलमध्ये आता इथून पुढे तुम्ही बाउन्स चेंडू करू शकत नाही. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रुपेश तयार आहे. कट केलंय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, परंतु फटका त्या ठिकाणी चांगला होता. 2 धावा देऊन जाईल. क्षेत्ररक्षण देखील तितक्याच ताकदीचं. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडूला फील्ड केलं. धावा मिळतील 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. स्कोरकार्डवरती धावा आहेत एकूणच 45.
36 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज. 35 धावसंख्येची विजयासाठी अजूनही गरज आहे. यावेळेस ऑन साईट मध्ये हा फटका आपण त्या ठिकाणी पाहतोय. जसा फलंदाज आकाश गायकर मैदानाच्या आतमध्ये झाला ना, त्या ठिकाणी आपण पाहतोय DRSचा वापर या ठिकाणी केला जाईल. ओव्हर स्टेपिंगचा नो चेंडू त्या ठिकाणी आहे की नाही ते चेक आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि आमचे तिसरं पंच या ठिकाणी सज्ज असतील आणि योग्य तो निर्णय, योग्य तो डिसिजन अगदी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. नक्कीच योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय की पहिला चेंडू वाईड आला, तदनंतर दुहेरी धाव जरूर आली आहे. एकूणच पहिल्या बॉलवरती 3 धावा खर्ची केल्यात, म्हणजे विजयासाठी अजूनही 35 धावसंख्येची गरज आहे. तिसरा चेंडू आपण पाहतो या षटकातील चेक केलं जात आहे. आमचे तिसरे पंच देखील या ठिकाणी सज्ज आहेत आणि योग्य तो निर्णय अगदी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लँडिंग चांगली आहे, त्या कारणासाठी आपण पाहतोय की फेअर डिलिव्हरी असेल. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं फलक जाऊन पोहोचल ते एकूणच 46 या धावसंख्येवरती. 34 धावसंख्येची विजयासाठी अजूनही गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रुपेशला पाहतोय, परंतु ऑन स्ट्राईक वरती ज्याने या मॅच मध्ये विविध रंग उधळलेत ना, तो फलंदाज केदार भगत ऑन स्ट्राईक वरती आहे. यावेळेस चांगला फटका, एलिव्हेशन नाहीये, फटका फसलाय. चेंडूच्या खाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, कोणतीही चूक न करता झेलला कॅरी केलं, पकडलं आणि महत्वाची विकेट जी दवा आणि दुवा होती ना या मॅच मधील, तो केदार भगत या चेंडूवरती होतोय. झेलबाद. कर्जत प्रीमियर लीग क्रिकेट सामने रंगलेत ग्राउंड मध्ये, कर्जत प्रीमियर लीग क्रिकेट सामने रंगलेत ग्राउंड मध्ये, प्रीमियर लीग क्रिकेट सामने रंगलेत ग्राउंड मध्ये. थँक्यू डीजे. सुमित जाधव आमचे मित्र, त्यांनी गायलेलं हे गीत आणि सातत्यपूर्वक त्यांचं एक सॉन्ग बहुचर्चित राहिलं. कर्जत पावन भूमी महान आहे रत्नांची खान. कर्जतमध्ये बरेचसे मित्र म्हणेन रत्न जन्माला आले आणि ज्यांनी इतिहास घडवला. इतिहासानंतर मित्र म्हणेन की प्रत्येक क्षेत्रामध्ये दर्जेदार कामगिरी सातत्यपूर्वक राहत आलेली आहे आणि त्या कारणासाठी आपण पाहतोय की त्यांचं ते गीत अगदी बहुचर्चित राहिलंय. पुन्हा एकदा या ठिकाणी दशरथ देशमुख, एक लेजंड प्लेयर, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दशरथ देशमुख एक अनुभवी खेळाडू आहेत. क्रिकेटचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. कित्येक वर्ष आपण पाहिलंय या खेळाडूला चांगला खेळ करत असताना, आणि तोच फलंदाज यावेळेस ऑन स्ट्राईक वरती. चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. लॉंग ऑफ वरती चांगलं प्रोटेक्शन आपण त्या ठिकाणी पाहतोय. चेंडूला अडवलंय, सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं फलक जाऊन शेवटचा आता एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिली तुम्ही गोलंदाजाला ऑन करायचंय. पंच कमिटीच्या वतीनं आम्ही ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला या ठिकाणी पुन्हा एकदा बॅट्समन रिव्ह्यू आहे, त्या ठिकाणी ओव्हर स्टेपिंगचा चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय अगदी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आयोजकांच्या माध्यमातून एक सूचना आम्ही अंबर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ज्यावेळी पहिलं तुम्ही गोलंदाजाला ऑन करा, जर कोणता एक आक्षेप असेल तर, आणि त्यात तदनंतर अगदी या ठिकाणी आपण पुढील चाचणी आपण करणार आहोत.
योग्य तो निर्णय जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन. जय हनुमान क्रिकेट संघ वरळी, झांजे ब्रदर्स आयोजित KPL कर्जत प्रीमियर लीगचं हे पर्व. फेअर डिलिव्हरी आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 47 धावा धाव फलकावरती या ठिकाणी स्थिरावतील. बॅटिंग टीम रिव्ह्यू होता आणि तो रिव्ह्यू त्या ठिकाणी त्यांनी गमावलाय. पुन्हा एकदा चांगला फटका अलोंग दी कार्पेट, अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू चाललाय त्या ठिकाणी लॉंगॉन सीमारेषेच्या जवळ, अगदी वाईडिश लॉंगॉनला होते क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा सिंगल मिळेल आणि सिंगल पेक्षा जास्त काही मिळत नाहीये आणि या सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल. 48 रन्स ऑन दी बोर्ड. लय सुंदर आता 32 धावसंख्येची गरज आहे. येणारे शेवटचं समीकरण या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचे निर्णायकारक 12 बॉल आणि 32 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि या 12 बॉलमध्ये 32 धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर पर षटकामध्ये 16.00 ची सरासरी गाठणं अगदी अपेक्षित असेल. म्हणजे एकात दोन मोठे फटके, एकात दोन चौकार षटकार जर पर षटकामध्ये आले तर धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं असेल, परंतु त्या विपरीत हे षटक फार महत्त्वपूर्ण आहे. या षटकातील आघाडीचे 3-4 चेंडू फार महत्त्वपूर्ण असतील. एकात दोन मोठे फटके जर या आघाडीच्या एकात दोन बॉलवरती आले तर मॅच मध्ये मजा येईल. फलंदाज केदार भगत जसा बाद झाला ना तसं धावा अगदी कमी येत असताना आपण पहिल्या सिंगल डबलवरती जरूर भर दिलं आणि त्याच बरोबरीनं रुपेश विर्लेचं षटक अगदी लाभदायक ठरलं. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. योगेश पहिल्याच बॉलवरती आक्रमण, अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा फाईन लेग सीमारेषा क्लिअर करत बॉल चाललाय बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, षटकार. कहाणी में ट्विस्ट. फलंदाज ठोकतोय आकाश गायकर, षटकार. आता इथून पुढे मॅच मध्ये मजा येईल. पुन्हा एकदा फटका फसलाय बराच काल हवेमध्ये. वन टप्प्या अखेर बॉलनं सीमारेषा गाठली. आघाडीचे 2 चेंडू अगदी लाभदायक ठरतायत. 1-11 वासरे खोंडा परिसर टीमसाठी. ठोक डीजे. ची गरज आहे. करो अथवा मरो असं कानमंत्र दिलं खऱ्या अर्थानं अजय शिर्के यांनी, जे ड्रिंक्स बेक्स मध्ये पाणी घेऊन गेले होते. त्यांनी सांगितलं अभी नाही तो कभी नाही. आता जर आपण इथून प्रयत्न केले नाही तर पराभव निश्चित आहे, परंतु त्या पराभवाला सामोरी जाण्याच्या पेक्षा जर आपण इथून प्रयत्न चालू केले तर धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं होईल. आणि तेच प्रयत्नांची परिकष्टा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 9 आणि विजयासाठी गरज आहे ती 20 या धावसंख्येची. 60 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचे निर्णायकारक 9 चेंडू आणि विजयासाठी 20 धावसंख्येची गरज आहे. ऑन स्ट्राईक वरती आकाश गायकर.
नवसंजीवनी देणारी फटकेबाजी त्याची आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहिली, परंतु या मॅचमध्ये एकात दोन डॉट बॉल पुन्हा एकदा शिरकाव करून देतील, परंतु एकात दोन मोठे फटके सुरुवातीला जरूर आलेत. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि 20 धावसंख्येची गरज. शेवटचे 8 चेंडू 20 धावसंख्येची गरज असताना लिडिंग एज घेत बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. 4 आक्रमण करतोय फलंदाज आकाश गायकर आणि त्याच्या बॅटमधून धावा येत असताना आपण मोक्याच्या क्षणी पाहतोय आणि दर्जेदार बॅटिंग आकाशची. यावेळेस देखील दमदार स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी जवळ सीमारेषा जवळ चांगलं क्षेत्ररक्षण, फटका फसला, एलिव्हेशन नव्हता आणि महत्वाची विकेट. जो फलंदाज या मॅचची दवा आणि दुवा ठरत होता ना ते मोठा अडसूल या ठिकाणी दूर केला आणि फलंदाज आकाश गायकर बॅक टू द डगआउट. येत ना त्यांचा जल्लोष, त्यांचा उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थाने ते टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत. शेवटचे आता 6 बॉल आणि 16 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 6 मध्ये 16 धावसंख्येचा पाठलाग आता इथून पुढे करायचंय. ते 222 111 वासरेकोंडा परिसर या टीमला 6 मध्ये 16 धावसंख्येचा पाठलाग करणं या मैदानावरती हे आव्हान जास्त मी तर म्हणेन कठीण नसेल. जर आक्रमण झालं सुरुवातीपासून तर 6 मध्ये 16 अगदी सोपं हे आव्हान असेल, परंतु सुरुवातीचे आघाडीचे 2-3 चेंडू जर एकात 2 चेंडू निर्धाव आले, एकात 2 चेंडूवरती जर विकेट आल्या तर धावसंख्येचा पाठलाग करणं थोडंसं कठीण बनेल. समीरजी लोंगले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. बरेचसे मान्यवर अगदी मुख्य व्यासपीठावरती बसलेत. त्या सर्व मान्यवरांचा आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला थोडं स्पीडअप घ्या. 6 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय मॅच मध्ये भरपूर काही आहे. भरपूर चांगली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलीच मॅच, पहिलाच बॉल खराब बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण, झेल देखील ड्रॉप. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाकाम. धाव घ्यायची की नाही, दोन्ही फलंदाज संभ्रमात होते. पहिलाच आला परंतु त्याच्यावरती देखील प्रहार, झेल देखील ड्रॉप आणि तदनंतर आपण पाहतोय एकूणच धावा मिळतील या चेंडूवरती 2 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं एकूणच हा फलक जाऊन पोहोचेल ते 66 या धावसंख्येवरती. 6 बॉल आणि आता 14 धावसंख्येची गरज. हा जरूर आपण पाहतोय त्या ठिकाणी पंच डाऊटफुल होते आणि त्या कारणासाठी अगदी गोलंदाजानं शोल्डर मधून चेंडू पॅच केलाय की नाही ते या ठिकाणी चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला या ठिकाणी प्रशांत दादा झांजे किंवा नितीन दादा झांजे आपण या ठिकाणी यायचंय.
प्रशांत दादा 2 मिनिटं आपण या ठिकाणी यावं. या ठिकाणी बाद असेल. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की गोलंदाज शोल्डर मधून चेंडू पॅच करतोय असा आक्षेप होता ऑनफिल्ड पंचांचा आणि तो निर्णय अगदी योग्य आहे. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय की गोलंदाज या ठिकाणी बाद करण्यात येईल. KPL कर्जत प्रीमियर लीग ही प्रीमियर लीग अशा खेळाडूंसाठी भरवली आहे की ज्या खेळाडूंमध्ये खरोखर गुणवत्ता आहे आणि त्यांची गुणवत्ता ही सादरीकरण करण्यासाठी आयोजकांनी कठोर मेहनत कठोर परिश्रम घेतलेत. आणि जर आयोजक तुमच्यासाठी तन मन धन अशी सर्वतोपरी मदत एकवटून अगदी एक चांगलं आयोजन तुमच्यापर्यंत पोहोचवत असतील तर प्रत्येक खेळाडूला स्वतःला चांगल्या पद्धतीने सिद्ध करणं देखील तितकंच गरजेचं असेल. आणि योग्य तो निर्णय अगदी आयोजकांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिलात. पंच या ठिकाणी 2 मिनिटं थांबा फक्त.
आपण पाहतोय इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या ठिकाणी निनाद कराळे आऊट होतोय आणि इन झालाय फलंदाज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दीपेश. आणि चला या ठिकाणी मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. 2 धावांची पॅनल्टी आहे. त्या अगोदर आपण पाहतोय नो बॉल होता, त्याच्यावरती 1 धाव आली होती 1+1, त्या 2 धावा होत्या. म्हणजे टोटली पहिल्याच बॉलवरती मिळतायत त्या 4 धावा. 16चं करायचं होतं पाठलाग. आता शेवटचे निर्णायकारक 6 बॉल. चला मॅचला त्या ठिकाणी आपण पाहतोय होतीये सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज विपुल. 6 मध्ये आता 12 धावा त्याला वाचवायचे आहेत या मॅच मध्ये. इम्प्रेसिव्ह कामगिरी जर त्यांनी केली तर या धावा वाचू शकतील. परंतु ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज कैलास. बॉल तयार. आल्या चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 20 शेप मध्ये हा फटका लॉंग ऑफ वरती चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव जरूर मिळेल सिंगलच्या मदतीने. आता समीकरण बदलेल. शेवटचे 5 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 11 या धावसंख्येची. 5 चेंडूमध्ये आता 11 धावा वाचवायचे आहेत गोलंदाज विपुल एनकर या गोलंदाजाला. आणि स्वतःला खऱ्या अर्थाने सिद्ध करत पहिला चेंडू त्याने चांगला टाकलाय. यावेळेस वेगावरती स्वार झाला. टप्प्या पडल्यानंतर फलंदाज दशरथ देशमुखला बीट करत बॉल चालला. यष्टीरक्षकाचा भेद घेणारा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर आता धडपण वाढेल फलंदाज दशरथ देशमुख वरती. शेवटचे 4 बॉल आणि आता 11 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. झेलला पकडलं. महत्वाची विकेट. फलंदाज दशरथ देशमुख मोक्याच्या क्षणाला या ठिकाणी होतोय झेलबाद. आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि विजयासाठी गरज आहे ती 11 धावसंख्येची. आपण पाहतोय विपुल एनकरने जर ही मॅच जिंकवली तर या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 2,000 रुपयाचा कॅश प्राइज ग्रामपंचायत कर्मचारी अशोक आईनकर यांच्या माध्यमातून ते पारितोषिक या गोलंदाजाला देण्यात येईल. नक्कीच या अगोदर आपण पाहतोय सोमनाथजी खाडे सर यांनी उल्लेख केला होता. ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. मॅच बॉल आपण पाहतोय की जो बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही तो वापर करताय सुरुवातीपासून, तो बॉल कुठे हरवला, कोणताही क्षणी बॉल हरवला, फुटला, भिजला तर तो चेंडू अगदी त्या क्षणाला नवीन चेंडूची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल आणि त्याच चेंडूचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. आणि जर कोणती शंका असेल तर तुम्ही जरूर आयोजकांशी तुम्ही संपर्क साधू शकता. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण सातत्यपूर्वक ही स्थिती पाहत आलोय. याच नियमांचं पालन करत आलोय. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. भीमरचा हा नो चेंडू. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. शेवटचे आता निर्णायकारक 3 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 9 या धावसंख्येची. या खेळाला देखील असं वाटतंय की या मॅच मध्ये 2-1 वासरेकोंडा परिसर जिंकावा, परंतु प्रयत्न त्यांचे कमी आहेत. शेवटचे निर्णायकारक 3 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 9 या धावसंख्येची. पुढील बॉल असेल फ्रेट
उघडा डोले पहा नीट, पुढील बॉल आहे फ्री हिट. फ्रीटचा हा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षण चांगलं, चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी दुसरी धाव, धोक्याची घंटा. फलंदाज त्या ठिकाणी होतील बाद. धावची स्वरूपात ही विकेट गमावली आहे. आता पुन्हा एकदा शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 2 आणि विजयासाठी गरज आहे ती 8 या धावसंख्येची. आज सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. कर्जत प्रीमियर लीगचा हा थरार आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळेल का? शेवटचे निर्णायकारक 2 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 8 या धावसंख्येची. 8 धावा, शेवटचे निर्णायकारक 2 चेंडू 2 चेंडू 8 धावा. वासरेकोंडा परिसर की खँडस 11 हा संघ कोण जिंकेल या मॅचला हे सांगणं कठीण आहे. एखादा मोठा फटका या मॅच मधील धावा आणि चेंडू मध्ये अंतर अगदी कमी करेल, परंतु एखादा मोठा फटका फसला तर या मॅच मध्ये कायम राहील. आगरी वॉरियर्स कांडस संघ 2 बॉल 8 धावसंख्येची गरज. चला जोरदार टाळ्या होऊ द्या या मॅच साठी. फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली महत्वाची विकेट. स्वतःला सिद्ध केलं गोलंदाज विपुल अयनकर या गोलंदाजानं आणि महत्वाची विकेट प्राप्त केली. फलंदाज अतुल या चेंडूवरती होतोय बाद. क्रिकेट अनिश्चितीने भरलेला हा क्रिकेटचा खेळ आहे. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. आणि या मॅच मध्ये देखील तेच चित्र पाहिलं. सुरुवातीपासून आक्रमण जरूर झालं नव्हतं, परंतु उर्वरित दुसऱ्या षटकापासून जसे आक्रमणाला सुरुवात केली ना तसं असं वाटत होतं की विजयाचे द्वार खुले केले जातील, परंतु तसं काही घडलं नाही. या मॅच मध्ये शेवटपर्यंत आपला पगडा भारी ठेवला आगरी वॉरियर्स कांडस या संघाने आणि आज सामना या ठिकाणी जिंकलाय. आगरी वॉरियर्स कांडस या टीमनं ऑटो मॅच, ग्रेट मॅच, स्पाइलिश मॅच आणि क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि जरूर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रोशन अडॉप्ट होतो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 24 बॉलमध्ये 57 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग, 7 चौकार 4 षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत, तो रोशन अडॉप्ट होतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. इथून पुढे आपण पाहतोय ज्या गोलंदाजावरती खऱ्या अर्थानं डाऊटफुल असतील पंच, तर ऑनफिल्ड पंच डायरेक्ट नो देऊ शकतील. नो ऑर्निंग नसेल. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इथून पुढे जर कोणत्याही गोलंदाजावरती तुम्हाला आक्षेप असेल, तुम्ही जर डाऊटफुल असाल, तर ऑर्निंग न देता डायरेक्टली नो चेंडू त्या ठिकाणी तुम्ही घोषित करू शकता. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पंच पोहोचवतोय.